ओके कांचन, थँक्यू बेटा. दिग्विजय, दिलीप, दीपक, दीपाली, इट्सलन, श्याम, जयवंत, जयश्री, खूप जण जॉईन केलेले आहात. तर आता प्रत्येकाचे नाव घेतले तर 1 तास जाईल, हो ना. त्याच्यामुळे थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. सगळ्यांना थँक्यू. आणि मला सांगा, सिद्धार्थ सर कसे शिकवतात तुम्हाला इंग्लिश? सांगा बरं. कोण सांगू इच्छित? कोण अनम्यूट? संतोष सर मी सांगा. मॅडम मी ओके सांगा. सदानंद. सर मॅडम बोला. एकदम छान शिकवतात. ओके, व्हेरी गुड. बरं, आज तुम्हाला काय आता शिकवतात टीचर शिकायचं? चांगलं. ओके छान कांचन. शिकवतात. ओके वैशाली, थँक्यू. खूप छान शिकवतात टीचर. ओके. छान शिकवतात मॅडम. ओके बेटा, ओके. व्हेरी फ्रेंडली मॅनर. तर आता सगळ्यांनी म्यूट वर जायचंय. आता सगळ्यांनी, ठीक आहे. त्याबद्दल काही मी जेव्हा प्रश्न विचारेन तेव्हा तुम्ही आपला जो डिजिटल हात आहे ना तो वरती करू शकता. सगळ्यांना येतो ना वरती करता डिजिटल हात जो आहे तो? येस, व्हेरी गुड अशोक. सो लेट्स स्टार्ट नाउ. Yes. Everybody is so much talented in this group. Everybody knows regarding how to raise the Google hand and everything. Very good. Okay. Welcome everyone one more time. And let's start today. So, yes, Jayshree, I am able to see you. Very good. Okay. So, what do you want to learn from? As Siddharth sir has, yes, Shrimant, yes, I can see all of you who are raising the hands now. So, लक्षात घ्या बघा, कोणत्या स्टँडर्डचे विद्यार्थी आहात तुम्ही सगळे? चॅट बॉक्स मध्ये तुम्ही चॅट करू शकता जर पॉसिबल असेल तर, म्हणजे मी वाचेन इथे. तर कोणत्या स्टँडर्डचे विद्यार्थी आहात बेटा? अप्पासाहेब काहीतरी करतायत. ओके, नाइन्थ क्लास. Year college. Yes, one by one. Yes. Okay, very good. Very good. Very good. Super awesome. Yes. 5th. Okay. 5th standard, 7th class, 10th class. 8 10th, मॅडम 7th. Yes, yes. 8. स्वतःला म्यूट करा आणि मॅडम 8. ओके, म्यूट करा सगळे आणि तुम्ही चॅट बॉक्स. लाईट बंद करून. ओके, आता म्यूट करा सगळ्यांनी स्वतःला. जेव्हा मी प्रश्न विचारेल तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचे बेटा, कारण तुम्ही अनम्यूट केलात ना, जास्त आवाज येतोय. वर्षा, म्यूट करा बेटा स्वतःला. वर्षा, if possible mute her, sir. Okay, good. So I will request all of you, मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं. तर आज लक्षात घ्या, इथे 6th स्टँडर्ड पासून ते M.Com पर्यंतचे स्टुडंट्स आहेत. सो देर इज वन लेसन इन द 10th स्टँडर्ड विच टॉक्स अबाउट द गोल्स. आयुष्यामध्ये माणसाला काही गोल असले पाहिजेत, राईट? 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कुठलाही गोल आपल्याला, उदाहरणार्थ इंग्रजी हे बोलायचे, हे आपलं गोल आहे, राईट? सगळ्यांचं शो मी थम्स अप असं हात दाखवायचं सगळ्यांनी. तुम्हाला सगळ्यांना इंग्रजी बोलायचे? ग्रेट. तर 2 गोष्टी महत्वाच्या आहेत बेटा त्याच्यामध्ये, स्किल आणि विल. कुठल्या? स्किल आणि विल. ओके, तर इंग्रजी बोलणं दिस इज वन ऑफ द स्किल, आणि रोज क्लासला येणं ही म्हणजे विल. अंडरस्टूड? सगळ्यांना समजलं? तर येस, व्हेरी गुड नितीन. स्किल अँड विल, व्हेरी गुड. ओके, सो आता सगळ्यांनी लक्षात ठेवा, मी एक प्रश्न विचारणार आहे. इथून पुढे आपण 9 वाजेपर्यंत एकमेकांसोबत असणार आहेत सगळेजण ऑनलाईन. तर मला सांगा, 2 शब्द मी सांगते. आय एम गोइंग टू टेल यू 2 वर्ड्स, इंटरेस्टेड अँड कमिटेड. ओके, तो इंटरेस्टेड अँड कमिटेड. इंटरेस्टेड म्हणजे कसं आहे, फक्त क्लासला यायचं
आणि बघा कोणीतरी मॅडम येणार आहे, अप्पासाहेब आता काहीतरी करतायत बघा, क्लासमध्ये येणार आहेत आणि फक्त ऐकायचं आणि निघून जायचं, छानपैकी जेवायचं आणि झोपी जायचं. हे झालं इंटरेस्टेड. पण कमिटेड पर्सन्स आर दोज पर्सन्स जे लक्ष देऊन ऐकणार आणि मी जे काही सांगतेय त्याच्या नोट्स घेणार तुम्ही. ठीक आहे, जेवढं पॉसिबल असेल तुम्हाला जे समजेल ते. येस येस अशोक, आय कॅन सी युअर हँड. तर काय करायचंय आता, तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतोय की तुम्ही इंटरेस्टेड स्टुडंट्स आहात. आर यू इंटरेस्टेड ऑर कमिटेड? कमिटेड म्हणजे जे लक्ष देऊन ऐकणार. ये सचिन क्षीरसागर म्हणतायत कमिटेड, व्हेरी गुड. अजून कोण कोण आहेत कमिटेड चॅट बॉक्स मध्ये? ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कमिटेड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, सुपर ऑसम, सुपर ऑसम. ओके, मग आता व्हेरी गुड, छान छान रिस्पॉन्स करताय तुम्ही सगळेजण. तर मला एक माझा अनुभव सांगावा असं वाटतो. एक गोष्ट सगळ्यांना ऐकायची आहे का? का मी इंग्रजी? ओके, थँक्यू जयवंत, अब्जोर, मनीषा, संदीप, व्हेरी गुड. ओके, सो आय विल टेल यू माय एक्सपिरियन्स वेन आय वॉज डुईंग द ट्रेनिंग्स. मी जेव्हा ट्रेनिंग करत होते, नॅशनल आणि इंटरनॅशनल ट्रेनर्स कडून जेव्हा शिकत होते. आता मी पण तुमच्यासारखंच नांदेड मधूनच माझं शिक्षण झालेलं आहे, मराठी माध्यमाच्या शाळेतून. परंतु ज्यावेळी मी चेन्नईला गेले होते ट्रेनिंगसाठी, तिथे त्यावेळी मला इंग्रजी येत नव्हतं. ओके, इंग्रजी येत नव्हतं. तर मग थँक्यू अरविंद, थँक्यू सो मच. त्यावेळेला मला इंग्रजी येत नव्हतं. तर मग रिक्षावाल्यांनी मला प्रश्न विचारला, वेअर डू यू वॉन्ट टू गो? काय अर्थ आहे सांगा वेअर डू यू वॉन्ट टू गो चा? तुम्हाला कुठे जायचंय असं त्यांनी विचारलं. व्हेरी गुड, येस, आप कहाँ जाना चाहते हो? व्हेरी गुड. तर हा प्रश्न मला रिक्षावाल्यांनी विचारला आणि मला त्याला उत्तर देता येत नव्हतं. ठीक आहे, उत्तर देता येत नव्हतं. तर मग इंग्रजीमध्ये बोलता येत नव्हतं आणि ऍड्रेस सांगता येत नव्हता. बीइंग अ ट्रिपल पीजी पीएचडी, आय वॉज नॉट एबल टू कम्युनिकेट विथ दॅट पर्सन. मला सिद्धार्थ सरांचं खूप अभिनंदन करावंसं वाटतं की त्यांनी इतक्या लहान मुलांना इंग्रजी शिकवायला सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच तुमच्या सगळ्यांवरती वेळ येणार नाही. मग चेन्नईमध्ये गेल्यानंतर त्या रिक्षावाल्याला माझ्यापेक्षा जास्त चांगली इंग्रजी बोलता येत होती, मला येत नव्हतं. याचं मला दुःख वाटलं आणि मग मी तेव्हा ठरवलं की आता आपण जास्तीत जास्त इंग्रजीची प्रॅक्टिस करणार आणि अस्खलितपणे इंग्रजी बोलणार. आणि ऍज अ टीचर जे विद्यार्थी ज्यांना इंग्रजी येत नाही त्या विद्यार्थ्यांना मदत करणार. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सगळेजण आता एकदम लक्ष देऊन ऐका. मला सांगा, वी हॅव द ब्रेन, राईट? सगळ्यांना ब्रेन आहे इथे? कमेंट करा, कमेंट करा. ओके, तर येस. मग जेव्हा आपण स्किल शिकत असतो कुठलंही, तेव्हा काय होतं? येस, थँक्यू सो मच फॉर द रिस्पॉन्स इन द चॅट बॉक्स. जेव्हा आपण कुठलेही नवीन स्किल शिकतो, लाईक वी आर लर्निंग टू टॉक अँड स्पीक इन इंग्लिश, म्हणजे आपण इथं बोलायला शिकतोय इंग्लिश, त्यावेळेला काय होतं आपल्या ब्रेन मध्ये हे मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते. तर मी माझं बोललेलं सगळ्यांना समजते, मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण गोष्टी वापरते मी तुम्हाला समजावं म्हणून. अदरवाईज आय कॅन स्पीक इन इंग्लिश ऑल्सो, पण तुम्हाला समजावं म्हणून दोन्ही भाषा आपण वापरतोय. हा, जयवंत, म्यूट करा. आता लक्ष देऊन ऐकायचे सगळ्यांनी, कॉन्सन्ट्रेशन ठेवायचे. लक्षात घ्या, 3 पार्ट असतात आपल्या ब्रेनचे, राईट? आपला जो ब्रेन आहे, मेंदू आहे, त्याचे किती पार्ट्स असतात? 3 पार्ट्स असतात. ठीक आहे, छोटा मेंदू, मधला मेंदू आणि वरचा मेंदू. तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजावं म्हणून सांगत आहे. तर काय होतं, जेव्हा आपण नवीन एखादी भाषा शिकतो, राईट, त्यावेळेला आपल्या या मेंदूला, वरच्या मेंदूला चेतना मिळते आणि जास्तीत जास्त आपल्यामध्ये ऍक्टिव्हनेस येतो. उदाहरणामध्ये आता इथे बरेच जण, आता किती जण एकूण जॉईन झालेले आहेत बघूया आपण. जवळपास 50च्या वरती असतील कदाचित आता जॉईनिंग.
ठीक आहे. काय होतं जेव्हा तुम्ही न्यू स्किल एखादी काय इंग्रजी शिकायचं, येस काय इंग्रजी शिकायचं ह्याचं उत्तर मी देते तुम्हाला, जे तुम्ही तुमच्या आईला पण सांगणार आहात घरी जाऊन. आय डोंट नो हाऊ मेनी लेडीज हॅव जॉईन हिअर. तर ज्या कोणी तुमच्या इथे बहीण आई मोठ्या असतील त्यांना उत्तर देत असताना तुम्ही हे सांगायचंय की माणसाला कुठलं तरी एक स्किल आलं पाहिजे आयुष्यामध्ये, आणि इंग्रजी बोलणं हे स्किल आजच्या काळामध्ये महत्वाचं आहे. कसं, मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगत होते 3 पार्ट्स आहेत आपल्या ब्रेनचे, राईट. मी ज्या पद्धतीने सांगितलं तुम्हाला, रेप्टेलियन ब्रेन फर्स्ट, देन द मॅमेलियन अँड देन द निओकॉर्टेक्स. आता सोप्या भाषेत सांगायचं असेल, आता मला सांगा, एक सिंह तुमच्या पुढे उभा आहे, ठीक आहे. द वन टायगर और द लॉयन इज इन फ्रंट ऑफ यू, आणि एक मंकी आहे. असं इमॅजिन करा, दिस इज द वन लॉयन अँड दिस इज द मंकी. आता मला सांगा चॅट बॉक्स मध्ये, हळू बोला जरा, कळत नाही आम्हाला. ओके जयवंत, थँक्यू सो मच. स्पीड कमी करू बेटा. लक्षात घ्या, एक गोष्ट विचारते मी तुम्हाला आता. एक आहे लॉयन आणि एक आहे मंकी. मंकीच्या समोर जर लॉयन उभा असेल तर मंकी काय करेल सांगा. मॅडम व्हॉट विल मंकी डू? रन. व्हेरी गुड. अजून पळून जाईल. अजून जर पळून जाण्यासाठी त्याच्याकडे जागा नसेल तर काय करेल? फाईट. ते झाडावर जाईल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. द मंकी विल क्लाइंब ऑन द ट्री. And otherwise, and जर झाड पण नसेल तर जयवंत बोलताय. येस बेटा. झाडावर मंकी जाईल. येस येस, ठीक आहे. तर काय बघा, आपल्या ह्युमन ब्रेन जे 7.5 मिलियन जुना आहे. किती? 7.5 मिलियन. आधी आपण म्हणजे आपले पूर्वज कोण आहेत सांगा. हु ऑल आर आवर अँसेस्टर्स? मंकी. व्हेरी गुड, मंकी. तर आता याचा आणि मी इंग्रजीचा काय? येस बेटा, येस. आता म्यूट करा सगळेजण. मंकी. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. तर 7.5 मिलियन इतके वर्ष आपल्याला, येस बेटा, 7.5 मिलियन वर्ष आपल्याला लागले आहे आपल्या ब्रेनला डेव्हलप व्हायला, माकडापासून ते माणसापर्यंत. समजले सगळ्यांना? शो मी थम्स अप. किती? 7.5 मिलियन, राईट. तर आता काय होतं, जेव्हा आपल्या पुढे कुठलेही संकट येतं, उदाहरणामध्ये आपल्याला इंग्रजी शिकायचंय, ते आपल्याला चांगलं बोलायचंय सगळ्यांपुढे, हे जेव्हा आपण जेव्हा सरांकडून शिकतो आणि वर्गात जेव्हा बोलत असतो किंवा दुसऱ्यांपुढे आपण बोलणार असतो, त्यावेळेला माकडासारखं एक तर आपल्याला म्हणजे इंग्रजी हा आपल्या पुढे काय येतो, सिंह आपण धरला तर एक तर आपल्याला पळून जावंसं वाटतं, इंग्रजी नाही शिकायचं, किंवा सरांनी जर होमवर्क दिलं असेल तर ते करायचं नाही, किंवा काय करायचं, झोपी जायचं. म्हणजे या ब्रेनच्या ह्या पार्टला रेप्टिलियन ब्रेन म्हणतात. जेव्हा तुम्ही इंग्रजीचा क्लास लावला तेव्हा त्या ब्रेन पासून तुम्ही ऍक्शन ब्रेन कडे येतात. म्हणून सगळ्यांनी आता स्वतःला क्लॅप करायचे. तुम्ही स्वतःला क्लॅप करायचे की तुम्ही इंग्रजीचा क्लास लावलेला आहे, म्हणजे तुम्ही ते जे ब्रेन आहे. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. नीट जा सगळेजण क्लॅप केल्यानंतर. व्हेरी गुड. त्यानंतर लक्षात घ्या, जेव्हा म्यूट करा बेटा, अप्पा साहेब म्यूट करा. हा, तर जेव्हा तुम्ही कोणतंही नवीन स्किल शिकता इंग्रजी सारखं, तर तुमचं ब्रेन जास्त शार्प होतं, हे थोडक्यात मला सांगायचं होतं. आणि तुमचं ब्रेन जास्तीत जास्त शार्प झाल्यानंतर तुम्ही छानपणे चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन करू शकता. आता ज्या पद्धतीने मी करते, तर मला आधीपासून असं येत होतं का? नाही. ज्यावेळी मी प्रॅक्टिस केली इंग्रजीची, तर सर्वात महत्वाच्या एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही माणूस जेव्हा घडतो, तुम्ही जे घडताय
एक तर तुम्ही घेतलेलं शिक्षण, तुम्हाला भेटलेले सर मॅडम आणि तुमचे मित्रमंडळी, तुमचं जे आजूबाजूचं वातावरण आहे. तर आता सोपी गोष्ट सांगते बघा. तुम्ही विद्यार्थी दशेत आहात सगळेजण. मला असं वाटलं होतं की जास्तीत जास्त विल जॉईन द प्रोग्राम, बट ऑल द स्टुडंट्स आर देअर. तर काय करायचंय बघा सगळ्यांनी आता. आप्पासाहेब म्यूट वर जा बेटा. थँक्यू. रोज सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्याच्या ज्याच्यासाठी तुम्हाला ग्रॅटिट्यूड हा शब्द आहे बघा, थँक्यू. तुम्ही थँक्यू म्हणू शकता ज्यांना. उदाहरणार्थ आता जर मी विचारलं, एक एक्झाम्पल देते तुम्हाला. आय एम रिअली थँकफुल फॉर सिद्धार्थ सर. आय एम रिअली थँकफुल फॉर द इंग्लिश कम्युनिकेशन क्लास. आय एम रिअली थँकफुल फॉर माय पॅरेंट्स. अशी 5 वाक्य ज्याच्याबद्दल तुम्ही धन्यवाद देऊ इच्छिता. हे तुम्हाला कधी लिहायचे? झोपण्याच्या आधी आणि उठल्यानंतर. तर मला आता तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करा की तुम्ही कुठल्या अशा गोष्टीसाठी ग्रेटफुल, म्हणजे ज्याचं तुम्हाला काय म्हणू शकतो मराठीमध्ये आपण, थँकफुल म्हणजे धन्यवाद देऊ इच्छिता तुमच्या आयुष्यामध्ये आता विद्यार्थी दशेमध्ये. पुस्तकांसाठी थँक्यू म्हणू शकता तुम्ही, शाळेसाठी थँक्यू म्हणू शकता. तर चॅट बॉक्स मध्ये ते टाईप करा तुम्ही. वरद, दिलीप, मी जी उदाहरणं दिली आहेत तुम्हाला, तर ही टेक्निक आहे ग्रॅटिट्यूड टेक्निक. जितकं जास्त तुम्ही सगळ्यांना थँक्यू म्हणाल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये. व्हेरी गुड बेटा. आय लाईक फॉर माय पॅरेंट्स. आय एम थँकफुल फॉर माय पॅरेंट्स. ओके. अरविंद म्हणतोय वरण. वरण भात. अरविंद, व्हॉट इज द वरण? माय आय नेम एम इज शंभू. थँकफुल. ओके. सांगा, एकच उदाहरण आलंय. ही सर्वात महत्वाची टेक्निक आहे बेटा. रोज सकाळी सूर्य बघायला मिळतो. सो हाऊ कॅन यू कन्वर्ट इट इन टू द इंग्लिश लँग्वेज? आय एम थँकफुल फॉर माय टीचर. व्हेरी गुड प्रतीक्षा. आय एम व्हेरी थँकफुल. आय लाईक फॉर माय, आय एम थँकफुल फॉर माय सिस्टर. आय लव्ह माय डॅड अँड मॉम. व्हेरी गुड सुबोध. लक्षात आलं सगळ्यांसाठी? तर पहिली गोष्ट, इंग्रजी ही एक स्किल आहे जी तुमची विल असेल तर तुम्हाला शिकता येते. दुसरी गोष्ट, तुम्ही जर इंग्रजी शिकलात तर तुमची बुद्धी तल्लख होत जाणार आणि कम्युनिकेशन चांगलं होणार आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढणार. तिसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचंय तर यू शुड बी ग्रेटफुल. तर ग्रॅटिट्यूड टेक्निकचं नाव काय आहे? हे ग्रॅटिट्यूड. ही टेक्निक आजपासून तुम्ही सगळ्यांनी फॉलो करायची आहे, रोज रात्री झोपण्याच्या आधी आणि सकाळी उठल्यानंतर. मॅम परत एकदा सांगा. बरं, पहिल्यांदा सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये कोणीतरी, व्हॉट आर द स्टेप्स आय हॅव टोल्ड टिल नाउ? स्किल. मॅडम. येस अप्पासाहेब. काय करूया आपण? शेवटी प्रश्न ठेवूया. 10 मिनिट सगळ्यांना प्रश्न विचारायची संधी आहे आता. मॅडम मी पाठवलंय, चेक करा. ओके बेटा, चेक. रिपीट सांगा ना. पहिलं आहे स्किल आणि विल. ठीक आहे. इंग्लिश इज द स्किल. जी तुमची विल म्हणजे इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला शिकता येईल. दुसरं, मी ब्रेनचे 3 पार्ट सांगितले तुम्हाला. त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला ग्रॅटिट्यूड टेक्निक, जी तुम्ही तुमच्या आई वडिलांना, टीचर्सला, तुमच्या बहीण भावंडांना देऊ शकतात. व्हेरी गुड. ठीक आहे. व्हेरी गुड वैशाली, व्हेरी गुड. पण आजपासून मग आता तुम्ही इंटरेस्टेड आहात की कमिटेड आहात सगळ्यांनी? मी सिद्धार्थ सरांना विचारणार आहे. ठीक आहे. ग्रॅटिट्यूड लिहितायत का? तर आर यू इंटरेस्टेड टू फॉलो द टेक्निक ऑफ ग्रॅटिट्यूड? माय नेम इज शंभूराज. Committed. Very good. Very good. So many of committed. Yes. कमिटेड. Yes. अब्बा साहेब. Very good बेटा. Very good. अबू जर गफारी ने देखो. मॅडम. Yes. मॅडम मी नवीन आहे. ओके बेटा. कोण आहे नवीन? अप्पा साहेब. येस मॅडम मी. व्हेरी. तर आता बघा, पुढे जाऊया आपण.
बरं, अद्यापपर्यंतचं सेशन तुम्हाला कसं वाटतंय? शिकू म्हणजे बोलू पुढे? ऍक्च्युली शिकवायला नाही आली. आय एम नॉट हिअर टू टीच. ओके, आय एम Yes, हिअर yes, टू yes, yes. डिस्कस विथ ऑल ऑफ. मॅडम मी तिसरीत आहे. Yes, madam. Yes. Okay. मॅडम ओके, Yes, madam. म्यूट करा. Your explaining is very nice, ma'am. थँक्यू बेटा, थँक्यू. ओके, थँक्यू. लेट मी कंटिन्यू नाव. तर टीचर यू मला गुड सांगा. टीचर. हा, अशोक, आपण सगळे बोलूया 10-15 मिनिट. ठीक आहे. शेवटी लेट मी फिनिश माय पॉइंट्स फर्स्ट. तर आता दुसरी टेक्निक तुम्हाला अभ्यासाची मी सांगते बघा. नाव टेल मी, कोणाकोणाच्या लक्षात राहत नाही बरं? शाळेमध्ये शिकवलेलं मी चॅट इन द चॅट बॉक्स, टाइप इन द चॅट बॉक्स, मी असे लिहा. मी आय लिहू शकता. येस, लक्षात राहत नाही ना तुमच्या जे शिकवलंय ते? मॅडम माझ्या पण राहत नाही. ओके बेटा, सांगतेय मी. मॅडम काय करावं लागेल तेव्हा लक्षात राहील? हा, मी बोलणार, तुम्ही ना म्यूट करा आप्पासाहेब. मी सगळं सांगणार बेटा स्टेप बाय स्टेप. तर काय करायचे बघा, आता एक टेक्निक आहे. सगळ्यांनी माझ्यासोबत असं करू शकतात. आता मी जे करतेय 24/7/10 दिसतंय का मी काय करतेय ते? सांगा बरं, असं काय फिरतं? सगळ्यांना लक्षात आलं? तर ह्या टेक्निकचं नाव आहे 24 Yes. बाय 24. कोणीतरी चॅटबॉक्स मध्ये टाका मी बोलत असताना. 24/7/10. द टेक्निक्स नेम इज, पहिली ग्रॅटिट्यूड झाली. आता दुसरी 24/7/10 म्हणजे 24, येस, 7 आणि 10. थँक्यू नितीनजी, अरविंदजी. ओके, लक्षात घ्या आता काय आहे. हा, अबूजर गफारी ने सॉरी करेक्ट डाला है. उस तरीके से वो है. हा, साहेब म्यूट करा बेटा. काय आहे बघा, आता जर तुम्हाला लक्षात ठेवायचंय, आता उदाहरणार्थ, आता शांत लक्ष देऊ नये का सगळ्यांनी माझ्याकडे? आता चॅट बॉक्स मध्ये टाइप करू नका. हॅलो आता मॅडम. चॅट बॉक्स, हा हा, टेल मी हु इज देअर. मॅडम प्रश्न उत्तर शेवटी ठेवा, लिंक तुटते. तुमचं कंटिन्यू चालू ठेवा. ओके ओके. तर 24/7/10. थँक्यू मिलिंदजी फॉर द सजेशन. परंतु कसं आहे, मुलांना, लहान मुलं असल्यामुळे त्यांना इंटरॅक्टिव्ह सेशन घेतल्यानंतर जास्त लक्षात राहतं. हा प्रयत्न आहे आपला जास्तीत जास्त, कारण इन्फॉर्मेशन देऊन 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 आजच्या शिक्षण क्षेत्रात जे आम्ही प्रोडक्ट आणि मला नको आहेत तसे विद्यार्थी आता पुन्हा. ठीक आहे. तर 24/7/10 म्हणजे आज उदाहरणामध्ये आज जे मी शिकवलंय तुम्हाला, तर ते काय करायचे पुढच्या 24 तासामध्ये. आता वाजले रात्रीचे 8:30, तर पुढचे रात्रीचे 8:30 वाजेपर्यंत, उद्याच्या 8:30 वाजेपर्यंत पुन्हा एकदा तुम्ही ह्या नोट्स सगळ्या वाचणार. ठीक आहे. हे झाले 24. ठीक आहे. 7 टीचर व्हिडिओ पाठवा. हॅलो मॅडम. मी उदाहरण हॅलो. देते. ग्रुपवर हा, व्हिडिओ टाका. म्यूट करा सगळ्यांनी. मॅडम हा व्हिडिओ युट्यूबला टाका. येस, युट्यूबला आपण टाकूया. पण मुलांना आपण काही मॅडम टेक्निक. तुम्ही चांगलं शिकवत आहात. ओके, सो मच बेटा. लक्षात घ्या, तर ही टेक्निक आता सगळ्यांना समजून घ्यायची आहे. मॅडम मॅडम यू आर व्हेरी नाईस. थँक्यू बेटा. हा, तर हॅलो 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 मॅडम, मी माईक आताच बंद केला सर्वांचा. खूप गोंधळ होत होता म्हणून एकदा चालू करावं लागेल. ओके, थँक्यू. म्यूट तुम्ही टाकू शकतात, मग ऑन करा म्हटल्यावर करा. ठीक आहे. तर 24/7/10 ही टेक्निक अशी आहे की जे काही तुम्ही अभ्यास करताय, अभ्यास करत असताना म्यूट केले सर तुम्ही सगळ्यांना आता? मी एकदा पूर्ण चालू केल्यानंतर सगळ्यांचा माईक चालू होत असतो. ओके. रिफ्रेश केल्याने आहे ते.
मग आता रिक्वेस्ट करते सगळ्यांना म्यूट करा, म्हणजे आपण पटकन ही टेक्निक तुम्हाला मी सांगू शकते, जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये जास्तीत जास्त लक्षात ठेवता येतील गोष्टी, राईट? तर आता सगळ्यांनी म्यूट करा स्वतःला. थँक्यू सो मच फॉर द अंडरस्टँडिंग अँड सपोर्ट. ठीक आहे. तर आता जे काही तुम्ही अभ्यास करता ते तुम्ही 24 तासामध्ये काय करायचे, त्याचं रिव्हिजन करायचे. 7 दिवसांसाठी रोज 10 मिनिट. ही आहे टेक्निक 24/7 10. 24/7 10 म्हणजे 24 तासामध्ये आज शाळेमध्ये जो अभ्यास झालाय तो पुढच्या 24 तासामध्ये अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर 7 दिवस पुढचे 10 मिनिटं त्याचं रिव्हिजन करायचं. उदाहरणार्थ जर शाळेमध्ये तुम्हाला टेन्स हा प्रकार शिकवला असेल ग्रामरचा, इफ टीचर हॅव टॉट यू द टेन्स इन द, काय करायचं, पुढच्या 24 तासामध्ये टीचरने जे शिकवलेलं आहे ते काय करायचे, पुन्हा तुम्हाला रिव्हिजन करायचे रोज 7 दिवस 10 मिनिटासाठी. फक्त ही फॉलो करून बघा. खूप जणांना ह्याच्यानी महत्व, म्हणजे खूप जणांना ह्याच्यानी फायदा आलेला आहे. काय होतं बघा, आपण सगळेजण परीक्षा असलं की अभ्यास करायला बसतो आणि आपल्याला काहीच आठवत नाही, राईट? त्याच्यामुळे ह्या टेक्निकचा तुम्हाला उपयोग होईल. तर आता शेवटची गोष्ट तुम्हाला बोलू इच्छिते मी. स्टेप्स आहेत बघा काही यश मिळवण्यासाठी म्हणा, किंवा जर आता इंग्लिश तुम्हाला जास्त, नाउ all of you are listening my English, the communication, the way I am presenting to you. Whoever wants to be like me, tell me. Whoever wants to be like me to learn the English, to talk and to speak, फक्त थम्स अप दाखवायचंय. म्यूट अनम्यूट नका करू, फक्त थम्स अप दाखवा. ओके. इफ यू वांट टू बी लाईक मी, इफ यू वांट टू प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स, बिग ऑडियन्स, इफ यू वांट टू डू द स्पीच, तर सर्वात महत्वाचं छोट्या छोट्या स्टेप पासून सुरुवात करायची आहे बघा. जर तुम्हाला माउंट एव्हरेस्ट चढायचा असेल तर तुम्हाला पहिली स्टेप पार करावी लागेल, ते म्हणजे पहिलं पाऊल उचलणं. त्याच्यासाठी काय करायचे, मग पहिल्यांदा आता सगळ्यांनी इंग्रजी अस्खलितपणे बोलायचं असं ठरवायचं. पुढच्या 6 महिन्यामध्ये इंग्रजीमध्ये मी फाडफाड बोलणार. बरं, नुसतं पाठांतर करून इंग्रजी येईल का तुम्हाला? नाही येणार. तर फक्त प्रॅक्टिस करून तुम्हाला इंग्रजी येईल आणि ते खूप छान पद्धतीने घेतात सिद्धार्थ सर. आणि त्यानंतर काय करायचं, एक प्लॅन बनवायचा 6 महिन्यांसाठी, की रोज अर्धा तास इंग्रजी मी बोलणार. आरशा पुढे बोला, एकमेकांसोबत बोला, आई वडिलांसोबत बोला, कोणासोबत पण नाही, तर कोणी भेटलं नाही तर स्वतःसोबत बोला आरशामध्ये. परंतु रोज अर्धा तास इंग्रजी तुम्हाला बोलायचे. क्लासमध्ये तर तुम्ही बोलताच, हो ना? सगळेजण बोलतात ना? जस्ट शो मी थम्स अप सगळ्यांनी. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फोकस ठेवायचा, लक्ष देऊन जे ऐकताय. सगळ्यात जर मला जर कमी मार्क पडले असतील, म्हणजे मला फार छान मार्क होते असं नाहीये, तुम्ही खूप हुशार आहात माझ्यापेक्षा, मला खूप कमी मार्क होते माहितीये, परंतु माझी इच्छा आहे तुमच्या सगळ्यांना चांगले मार्क यावेत. ते कसे येऊ शकतात? जी मी चूक केली ती तुम्ही करू नका. उदाहरणामध्ये आपण जे काही ऐकतोय ते पूर्ण फोकस देऊन आणि अटेन्शन देऊन ऐकायचं. ठीक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत सगळ्यांना तुम्हाला इंग्रजी येणार नाही तोपर्यंत सिद्धार्थ सर आहेतच तुमच्या सोबत. आणि कधी तुम्हाला वाटलं तर तुम्ही माझा नंबर पण घेऊ शकतात सरांकडनं, किंवा असंच ह्या पद्धतीने आपण सेशन्स ठेवू, कारण भरपूर साऱ्या मेमरी. मॅम तुमचं नाव काय? डॉक्टर अर्चना. तर भरपूर साऱ्या मेमरीच्या टेक्निक्स आहेत आपल्याकडे अभ्यासाच्या, स्टडीच्या, त्या मी तुम्हाला शेअर करू इच्छिते. लक्षात घ्या, आपल्या मराठवाड्यात, म्हणजे नांदेड हा मराठवाड्यामध्ये येतो. सर्व नांदेड मधून आहेत का काही पुण्यावरून पण जॉईन केलेले आहेत सगळे? ओके. हा मॅडम, येस. नांदेड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. करा बेटा. एकदा माईक चालू कर मॅम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांनी शांत राहायचं, माईक करायचं. ओके. नाही, करू द्या त्यांना, बंद करू द्या, कारण हा कम्युनिकेशनचा क्लास आहे. आय एम व्हेरी कम्फर्टेबल.
काही मला प्रॉब्लेम नाहीये. व्हेरी गुड. सोलापूर, जळगाव, दोंजा, मेहकर, वाशी. लोणार. आय एम सो ओके. हॅपी. म्यूट करा वाशी. सगळ्यांनी आता. म्यूट करा. वाशी. जेव्हा कोणालाही बोलायचं असेल तर तुम्ही तुमचं नाव टाईप करा कॉमेंट मध्ये. ओके, हा तुम्हाला संधी देणार. ठीक आहे. शांत. येस येस. गुड बॉडी. मॅडम. आणि हा आप्पासाहेब म्यूट करा बेटा. तुम्ही आज पहिल्यांदा जॉईन केलंय का? म्यूट करा. मॅडम मला प्रश्न विचारायचा. हो हो, आपण प्रश्न उत्तर घेऊया. म्यूट करा बेटा. मॅडम तुमचा नंबर द्या. ओके बेटा. म्यूट करा तुम्ही. थँक्यू. सगळ्यांना नंबर पण भेटेल आणि आपण अशाच पद्धतीने भेटत जाऊया ऑनलाईन. पालम, आय एम सो हॅपी फ्रॉम ईच अँड एव्हरी प्लेस ऑफ महाराष्ट्र. यू ऑल पीपल हॅव जॉईन्ड हिअर. सो रिमेंबर वन थिंग. नाउ I want to take you through one meditation, and after that I will finish my session and you all can ask me the questions because I feel की तुम्हाला सगळ्यांना प्रश्न जास्त विचारायचे आहेत. सिद्धार्थ सर, चालेल का अशा पद्धतीने घेतलं तर? हो चालेल मॅडम, काय हरकत नाही. हा, कारण त्यांच्या प्रश्नांचे आय वॉज थिंकिंग दॅट द वुमन अँड सो let's take their challenges what they are facing, so however I can help, I will help Yes, ma'am. them. Okay. ओके Okay, ओके sir. गुड. येस. So now one meditation I want to take you all through. तर लक्षात घ्या, गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे आपतो दीपो भव. ठीक आहे. आपणच आपल्या जीवनाचा काय असणार आहे, सगळेजण शिल्पकार असणार आहेत. आणि जेव्हा आपण स्वतःवर काम करतो, तुम्ही खूप लहान आहात आणि तुमच्याकडे खूप संधी आहे बेटा. जर तुम्ही आता 6वी पासून इंग्रजी या पद्धतीने तुम्ही जर शिकलात, ज्या पद्धतीने मिशन घेतलेलं आहे पुढे जाण्याचं, तर खूप सगळ्यांना फायदा होईल त्या गोष्टीचा. कारण की इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, ती सगळ्यांना गरजेचं आहे. आणि इंग्रजी नाही आली तर तो व्यक्ती निरक्षर राहणार आहे. तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करते की तुम्ही क्लास कंटिन्यू करा. आणि सर ज्या ज्या प्रॅक्टिसेस तुम्हाला सांगतात, येस, आय एम ऑल्सो प्राऊड ऑफ गौतम बुद्धा. बुद्धम शरणम गच्छामी. येस, धम्मम शरणम गच्छामी. आय नो फॉर शुअर ती फिलॉसॉफी मी पण फॉलो करते. आता आपण काय करूया, सगळ्यांनी एक मेडिटेशन घ्यायचंय सगळ्यांनी. गौतम बुद्धांनी सुद्धा 50 दिवस मेडिटेशन केलं होतं आणि त्यानंतर त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं होतं. तर जर तुम्ही, आपण सगळे रिस्पेक्ट करतो गौतम बुद्धांचा, तर सगळ्यांनी म्यूट वर जायचंय आता. ठीक आहे. आणि एक मेडिटेशन आपण घेणार आहेत आता सगळ्यांनी. ओके, प्लीज क्लोज युअर आईज. सगळ्यांनी डोळे बंद करायचे. Yes, I am also proud to be the follower of the Buddhist philosophy. It is the gift for all India by him, the philosophy. Okay. Now close your eyes everybody. सगळ्यांनी डोळे बंद करायचे बेटा. सगळ्यांचे डोळे बंद दिसले पाहिजेत मला, जे कॅमेरावर आहेत आणि नाहीत सुद्धा त्यांनी सुद्धा. मॅडम माझे आहेत. येस बेटा. आणि बोलायचं नाहीये. मॅडम माझे बी आहे. ओके बेटा. सगळ्यांनी म्यूट करायचंय आणि फक्त मी जे सांगतेय ते फॉलो करायचंय. कारण सर्वात महत्वाचं, कुठलीही स्किल शिकण्यासाठी तुम्ही शांत होणं गरजेचं आहे आणि स्वतःला जाणणं गरजेचं आहे. जसं गौतम बुद्धांनी स्वतःला जाणलं आणि ते त्या पदापर्यंत पोहोचले बुद्धत्वाच्या. ठीक आहे. मग आपल्याला पण इंग्रजी यायचं तर रोज 5 मिनिट हे मेडिटेशन तुम्ही करायचंय. सिद्धार्थ सर, तुम्ही पण हे फॉलो करू शकतात क्लास सुरू होण्याच्या आधी सगळ्यांना. ठीक आहे. क्लोज युअर आईज एव्हरीवन. इनहेल म्हटलं की श्वास घ्यायचा आहे. श्वास घ्या आणि श्वास सोडा. एक्झेल. इनहेल. सुरुवातीला तुम्हाला नवीन आहे, सवय नाही, पण विश्वास ठेवा. हे जर तुम्ही फॉलो करा तर निश्चितच तुम्ही यशस्वी होणार. तुम्हाला डॉक्टर, कलेक्टर जे काही व्हायचे ते होऊ शकतात तुम्ही जर स्वतःवर नियंत्रण. तर बघा,
सगळ्यांनी शांत ऐकायचे, मी काय सांगते ते डोळे बंदच ठेवायचे. आपण जेव्हा आयुष्यात येतो, आपला जेव्हा जन्म होतो, तेव्हा फक्त आपण श्वास घेऊन येतो येत असताना. त्याच्यामुळे प्राणशक्ती म्हणतात, श्वासावर नियंत्रण म्हणजे प्राणशक्ती. आता सगळ्यांनी माझ्याकडे बघायचंय, मी काय करते ते. ही शेवटची टेक्निक मी शिकवते आणि माझं सेशन मी बंद करणार नंतर. ओपन युअर आईज. आता सगळ्यांनी डोळे आवाज येत नाही मॅम. मॅडम स्क्रीन दिसत नाही. मॅडम आपण आवाज येत बोलू नाही. नका. शांत बसा. कोणीच बोलू मॅडम नका. आवाज येत नाही. मॅडम स्क्रीन शांत बसा म्हणल्यावर कळत नाही का? मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत असतो की कोणाला बोलायचं असेल तर नाव लिहायचे, नाव टाईप करायचे, मला बोलायचं आहे म्हणून. ओके. कम्युनिकेशन म्हणजे काय असते, तर दोन माणसांमधला संवाद असतो, पण पुढल्याला तुम्ही बोलू द्यायला पाहिजे. ठीक आहे. आणि जेव्हा जास्त माणसं असतात, जसं की आता माझ्या पुढे तुम्ही सर्वजण आहात, तुमच्या सर्वांना मी एक तर माईक बंद करू शकत असतो. ओके. म्हणजे की तुम्ही नाही बोलू शकणार, पण त्याला कम्युनिकेशन म्हणता येणार नाही ना. मग तुम्हाला जर बोलण्याची मला संधी द्यायची असेल तर मग मी काय करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे मी आहे ना, तुम्हाला संधी देण्यासाठी एक एक पॉईंटनुसार देऊ शकतो. म्हणजे की फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही तुमचं नाव टाईप करायचं. ओके. आणि नंतर मग नाव टाईप केल्यानंतर तुम्हाला मी संधी देऊ शकतो की हां आता तुम्ही बोला, यांनी बोला, यासारखं असं म्हणून. हो की नाही. त्याच्यामुळं गोंधळ करायचा नाही. ओके. मॅडम तुम्हाला इथे गायडन्स देण्यासाठी आलेले आहे, पण त्यांनी सांगताना प्रश्नाचे उत्तर देणे वेगळे असतात, पण उत्तर दिलं की लगेच माईक बंद करायचा. कारण हा आपला क्लास आहे ना, ऑनलाईन क्लास असतो. आणि ऑनलाईन क्लासचं कसं असतं माहिती आहे का? एक सेकंड. ऑनलाईन क्लासचे कसे असते माहिती आहे का? ऑनलाईन क्लासमध्ये कोणीही बोललं, कोणता पण विद्यार्थी असो, आता आपल्याकडे जितके 60 विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी कोणताही एक विद्यार्थी बोलला की सगळीकडे आवाज जात असतो. आणि अशा वेळी जरी तुमच्यातून 3-4 विद्यार्थी बोलायला लागले तरी गोंधळ होऊ शकतो. ओके. म्हणून शांत राहायचं. ठीक आहे. जितकं विचारलंय तितक्या गोष्टीच करायच्या. जे विचारलं त्याचं उत्तर द्यायचं. ओके. गोंधळ करायचा नाही, नाहीतर मी आहे ना तुम्हाला इथून ग्रुपमधून आहे ना रिमूव्ह करू शकतो. कळालं? आता मी विचारतो काय कारण आहे. ठीक आहे. सर्वांनी शांत बसा. तोपर्यंत बेसिकचे 40 वाक्य टाईप करा व्हॉट्सअपवर. ठीक आहे. व्हॉट्सअप ओपन करा आणि त्याच्यावर बेसिकचे 40 वाक्य टाईप करायला लागा. नेटवर्क प्रॉब्लेम त्यामुळे. हॅलो सर. ओके. हॅलो तर सर. शेवटची. ओके. स्टार्ट केले का काही? ओके. सो आपण टेक्निक शिकत होतो, लेफ्ट नॉस्ट्रेल म्हणतात. मी ऑडिबल आहे? माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस मॅम. ओके. थँक्यू. सो काय करायचंय बघा, तुम्ही सगळ्यांनी आपल्या उजवा हात जो तो उजव्या नाकपुडीवर ठेवायचा. ठीक आहे. मी दिसते सगळ्यांना? हा. म्यूट करा. आणि स्क्रीन दिसत नाही तुमची. डाव्या नाकपुडीने काय करायचंय? श्वास घ्यायचा आणि श्वास हॅलो सोडायचा. हा बेटा. मला मॅडम तुमची स्क्रीनच दिसत नाही. ओके. ओके. तुम्ही म्यूट करा. सिद्धार्थ सर तुम्हाला नंतर सांगतील बेटा. सर्वांनी ठीक आहे. नंतर हा एक मिनिट, हा रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे, नंतर मी आपण ग्रुपला पाठवूया, तुम्हाला सर्वांना ऐकायला मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोलू नका, मॅडमला ऐका प्लीज. कुणीच बोलायचं नाही शेवटपर्यंत. येस. तर आता काय करायचंय सगळ्यांनी, मी जे सांगितलं ते उजव्या नाकपुडीवर आपला हात ठेवायचा आहे, उजवा हात, आणि डाव्यानी श्वास घ्यायचा आहे आणि डाव्यानी श्वास सोडायचा आहे. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? जेव्हा श्वास घ्या बोलले तेव्हा श्वास घ्यायचा आहे आणि जेव्हा श्वास सोडा बोलले तेव्हा श्वास सोडायचा आहे.
समजलं सगळ्यांना? शो मी थम्स अप दाखवा सगळ्यांनी. व्हेरी गुड. तर आपण हे फक्त 1 मिनिट प्रॅक्टिस करणार आहेत आणि नंतर मग प्रश्न उत्तर आपण घेणार आहेत. ठीक आहे? तर क्लोज युअर आईज एव्हरीवन. डोळे बंद करा सगळ्यांनी आणि उजव्या नाकपुडीवर तुमच्या कीप युअर राईट हँड ऑन युअर राईट नॉस्ट्रिल. आता श्वास घ्या डाव्या ह्याच्यानी आणि श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. इनहेल अँड एक्झेल. आणि शेवटच्या टाइम अजून एकदा इनहेल अँड एक्झेल. तर ह्या टेक्निकला लेफ्ट नॉस्ट्रिल ब्रीदिंग म्हणतात. LNB आपण चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता. LNB. काय फायदा होतो बघा याच्यामुळे? तुमच्या मेंदू तल्लख होण्यासाठी मदत होते, मेमरीसाठी पण मदत होते. हे जर तुम्ही रोज सकाळी 5 मिनिट केलात ना उठल्यानंतर, तर तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मदत होतात. शब्दार्थ म्हणा, ग्रामरचे रूल्स म्हणा, सगळ्या गोष्टी. ठीक आहे? तर अशा प्रकारे आपण 3 टेक्निक बघितल्या. पहिली म्हणजे कुठली सांगा? चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. नाही, चॅट बॉक्स मध्ये म्यूट करून नाही बोलायचंय. चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. टाईप करा. टाईप इट इन द चॅट बॉक्स. ग्रॅटिट्यूड. व्हॉट इज द फर्स्ट? येस, स्किल अँड विल. देन व्हॉट वी लर्न टुडे. सांगा दुसरी गोष्ट. आई वडिलांना थँक्यू म्हणायचं, त्याला काय म्हणतात? मॅडम तुम्ही दिसत नाही. ओके बेटा, नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. आवाज येतोय ना माझा? हो हा. मॅडम. दुसरी टेक्निक आपण शिकलीये ग्रॅटिट्यूड. येस बेटा. आणि 24/10/7 कुठली? एकदाच बोला सगळ्यांनी. 24 म्हणा. 24 7 and 10. ठीक आहे? आणि सगळ्यात शेवटी आपण शिकलो LNB. येस. म्यूट वर जा. म्यूट वर जा आता सगळे. म्यूट वर जा एका मिनिटासाठी. येस अनिता, म्यूट वर जा. व्हेरी गुड. ऑल स्टुडंट्स आर व्हेरी गुड अँड गुड लिसनर. सो थँक्यू सो मच सिद्धार्थ सर. आणि ह्या 3 टेक्निक सोबत तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीने चांगला अभ्यास करू शकतात आणि पुढे जाऊ शकतात. ओके बेटा. नाव सिद्धार्थ सर, ओव्हर टू यू. Okay. So can everyone see me now? हॅलो मॅडम. Everyone please keep quiet. सगळ्यांना मॅडम. दिसत आहे? नाही. ओके. कोण आहे? जगताप सर. कसं असते, मी तुमच्यासाठी मॅडमनी आहे ना तुमच्यासाठी वेळ दिलेला आहे. ओके, तुम्हाला गायडन्स करत आहेत. तर सर्वांनी आहे ना शांत राहून ऐकायचं, प्रश्नाचे उत्तर द्यायचे. या सर्व काही गोष्टी आहे ना मी तुम्हाला पहिलेच सांगलेलं आहे क्लासमध्ये. ओके नाही? तर गोंधळ करायचा नाही. आता मागच्या क्लासमध्ये पण जगताप तुम्ही ह्यानं गोंधळ केलेला होता. माईक बंद करायचा, तुमचे प्रश्न असतील त्यांना टाईप करायचं, ऑडिओने टाकायचे, सेंड करायचे. नाही तर प्रश्न विचारायचा नंतर लगेच माईक बंद करायचा. तुमचा माईक अजून पण चालू होता. ओके, तुम्हाला एक वेळेस मी इथून रिमूव्ह केलतो. तुम्हाला मी सांगलेलं आहे सर्वांना की मी सर्वांना संधी देत असतो बोलायची, कारण आपलं क्लासचं आहे कम्युनिकेशन, अँड विदाउट कम्युनिकेशन देर इज no way we will be able to speak. Okay, because no one has given us any chances to speak English. That's why we are having these difficulties. Isn't that right? पण याचा अर्थ असा नसतो की इथे बोलू शकाल, कारण तुम्हाला मी जसं सांगलो की हा ऑनलाईन क्लास आहे. याच्यामध्ये जरासा गोंधळ केला तर सर्वकडे आवाज जातो. ओके, आणि कोणाला काय ऐकू येत नसतो. ऑफलाईन मध्ये जरी 15 माणसं गोंधळ आवाज बोलत असले तरी सर्वकडे आवाज डिस्पर्स होऊन जात असतो आणि तितका काही जास्त आवाज येत नाही. पण ऑनलाईन मध्ये डिफरंट असते त्या गोष्टी, म्हणून सर्वांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यायची.
once again, thank you, ma'am, for giving our students guidance. As well as everyone, please clap your hands and lecture. धन्यवाद 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 टीचर. थँक्स धन्यवाद थँक यू. So, थँक यू मॅम. थँक्यू मॅम yeah. थँक्यू मॅम थँक यू मॅम. थँक्यू मॅम थँक्यू If you have any questions, you can ask them to me in the WhatsApp as well as on the group. Okay, on the group or my personal number. माझा जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही ह्यानं मला प्रश्न विचारू शकता. तुम्हाला कोणताही प्रश्न असेल आजच्या सेमिनार बद्दल असेल किंवा मी जितके पण शिकलेल्या गोष्टी त्या सर्व गोष्टींबद्दल असेल. ठीक आहे, तर मग इतके बोलतो मी. आणि सिद्धार्थ सर आहेत का? ओके. So once again, thank you for everyone for listening. Okay, and some of you who are थँक्यू सर like थँक्यू सर you like Pandit and Jakhna. थँक्यू सर Students are the one that I saw were making a little bit of nice, but other students were like Vaishnavi, Sambuddhi. Okay, these students were giving answers diligently, and I thank you, all of you. Okay, Shalini, Rajeshri, Subodh. Okay, please keep this up and keep it up, and I know that you will be able to speak fluently. Okay, so let's end today's class here. See you in the next class. Good morning, good afternoon, good evening, good night. Bye. Okay.